मोबाईल टॉयलेटला आग लागली आहे। कचऱ्याला लागलेली आग पसरली आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे। सिंहगड रोड क्षेत्रीय ऑफिस समोरील ही घटना असल्याचं सध्या कळतंय। अत्यंत मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। पुण्यामध्ये सध्या अग्नितांडव दिसून येत आहे। आग विझवण्याचं काम सुरू असल्याचं कळतंय। सिंहगड रोड क्षेत्रीय परिसरात ही आग लागल्याचं दिसतंय। याची दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय। पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न ते करतायत। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, आपण पाहतोय आग दिसतीये, मात्र याचं कारण काय आणि आता ते विझवण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सिंहगड रोड परिसरात खरं तर क्षेत्रीय कार्यालयाच्या मैदानात असलेल्या जे काही प्लास्टिकची त्यांची भांडी आहेत जी शौचालयाची त्याला आग लागलेली आहे। एकूणच त्या ठिकाणी कचरा डेपोला आग लागली होती, मात्र त्याचं सगळं लोन जे आहे ती त्या ठिकाणी असलेल्या प्लास्टिकच्या शौचालयापर्यंत गेलं आणि त्यानंतर ही आग लागल्याची घटना जी आपण पाहत आहे। यामध्ये आता सध्या त्या ठिकाणी स्थानिक नागरिक, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रकार जे आहेत ते सुरू आहेत। कारण आग विझवत असताना त्यांना त्या ठिकाणी अडचण येते, ऊन खूप आहे, प्लास्टिकची भांडी खूप आहेत आणि त्यामुळे आग जास्त मोठ्या पसरत आहे। त्यातच आता अग्निशमन दलाकडून जवळपास 4 फायर गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे। अच्छा, धन्यवाद सचिन, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आग विझवण्याचे काय प्रयत्न घेतले जात आहेत ते सध्या आपण पाहतोय। अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालंय आणि पाण्याचा फवारा करत आग विझवली जाते।